उइजा बोर्ड एक भयानक अनुभव। तेवढंच एक वाक्य होतं, गो बॅक, पण त्यामागे लपलेली होती अशी काही भीती जी शरीरात रक्त गोठवून टाकेल। एका शांत रात्री केवळ साहसासाठी 4 मित्रांनी उइजा बोर्ड खेळण्याचं ठरवलं। फार्म हाऊस, मेणबत्त्यांचा अंधुक उजेड आणि आत्म्यांना बोलवणारा एक प्राचीन बोर्ड। सुरुवातीला हे फक्त एक खेळ वाटलं, पण जेव्हा प्लॅन्चेट स्वतः हलू लागलं, जेव्हा अज्ञात शक्तीने मारा आणि गो बॅक असे शब्द लिहिले, तेव्हा त्यांना समजलं की त्यांनी काहीतरी फार चुकीचं उघडलं आहे। या खेळानं केवळ त्यांच्या भूतकाळाला नाही तर त्यांच्या वर्तमानाला आणि भविष्यात सुद्धा वेढलं। आता प्रश्न होता, ते यातून वाचणार का? उइजा बोर्ड एक भयानक अनुभव ही कथा आहे भय, पश्चाताप आणि अशा आत्म्याची जो केवळ बोलवला गेला नाही तर मुक्तही झाला नाही। रात्रीचा अंधार पसरलेला होता। एक शांत, निर्जन फार्म हाऊस दूरच्या गावी स्थित होते, जिथे 4 मित्र रोहन, संकेत, विशाल आणि अमृता एका घोरणाऱ्या वळणावर एकत्र आले होते। त्यांचा उद्देश स्पष्ट होता, उइजा बोर्ड वापरून आत्म्यांशी संपर्क साधण्याचा। यांना पाहिजे होते त्या भयानक आणि अविस्मरणीय अनुभवाचा सामना करणे, ज्याची चर्चा नेहमीच गावातील वृद्धांच्या ओठांवर असायची। शिवाय 4 मित्रांमध्ये एक विशेष प्रकारची मैत्री होती, ती एकमेकांना आव्हान देण्यासाठी आणि अज्ञात गोष्टींचा सामना करण्यासाठी सतत तयार असायची। त्यांचा विश्वास होता की आत्म्यांचा समोर जाऊन काहीही घाबरण्याचं कारण नाही, आणि उइजा बोर्ड हा त्याचा भाग बनला होता। तरीही त्या रात्रीच्या अंधारात कोणत्याही परिस्थितीत काही अप्रत्याशित घडणार आहे याचा त्यांना अंदाज नव्हता। संकेतने पुरातन कपाट उचलले आणि त्यातून उइजा बोर्ड बाहेर काढले। त्याच्या कडावर धूळ होती, त्याचे तास आणि दिवस चुकले होते। त्याच्या चेहऱ्यावर एक उत्सुकता होती, पण त्याच वेळी काहीतरी वाईट होणार आहे असे त्याला जाणवले होते। विशालने काचेतून मेणबत्त्या पेटवल्या आणि खोलीत एक अंधुक प्रकाश पसरला। रोहन म्हणाला, तयार आहात ना? आज रात्री आपल्याला काही नवं, अज्ञात, भयानक जाणवणार आहे। सर्वांनी आपले हात उइजा बोर्डावर ठेवले। संकेतच्या मनात एक शंका होती, पण त्याने त्याला दूर लावले। ते त्याच्या हाताला न थांबता हळूहळू मंत्र पुटपुटायला लागला। आम्ही इथे असलेल्या कोणत्याही आत्म्यांशी संपर्क साधत आहोत। तुम्ही इथे असाल तर कृपया संकेत द्या। अर्ध्या मिनिटात प्लॅन्चेट हलू लागले। मोठा गडबड आवाज आला आणि अमृता घाबरून म्हणाली, हे आपल्यालाच हलवतोय ना? विशाल गोंधळात म्हणाला, नाही, हे स्वतः हलतंय। त्याच्या आवाजात थोडी भीती आणि थोडा उत्सुकतेचा मिश्रण होता। त्याचवेळी अचानक खोलीतील मेणबत्त्या अचानक फडफडू लागल्या आणि थंड वाऱ्याचा एक धक्का देणारा झोत कापून गेला। त्या क्षणात एक विचित्र शांती आणि तणाव त्यांच्यावर पसरला। ते कुणालाही पाहू शकत नाहीत, परंतु कुणीतरी त्यांच्या आजूबाजूला आहे हे त्यांना जाणवत होतं। मारा हे शब्द प्लॅन्चेटने एक एक अक्षरावर हलवले। सर्वांचे हसरे हसरे चेहरे एकदम गडद झाले। एक अंधुक विचार त्वरित त्या सर्वांच्या मनात आला, काय असावा हा? ते कदाचित मजा करत असावेत असा त्यांचा विचार होता, पण हे वेगळं होतं। हे त्यांच्यासाठी खेळ नव्हते। आणखी एक थंड वाऱ्याचा झोत खोलीतून आला। बाहेरच्या खिडकीवर जोरदार धडका बसू लागल्या। आवाज गडगडत होता, जणू कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न करत होतं। ही फसवणूक आहे, आपल्याला उइजा बोर्ड खेळण्याचे कुठलंही कारण नाही, अमृताने भीतीदायक आवाजात बोलले। नाही, आता आपण सुरू केलंय, आत्म्याचा हेतू समजून घ्या, संकेतने कठोर आवाजात उत्तर दिलं। प्लॅन्चेटमध्ये एकच शब्द उभा राहिला, गो बॅक। विशाल घाबरून म्हणाला, हे काहीतरी इशारा आहे, हे असं होऊ नये। त्या रात्रीपासून 4 मित्रांचे जीवन पूर्णपणे बदलून गेलं। उइजा बोर्डच्या खेळानंतर एक विलक्षण आणि भयानक वळण घ्यायला लागलं। सुरुवातीला त्यांना असं वाटलं की ते एक साधं चुकलं असावं, एक आव्हान किंवा खेळ असावा, पण ते जे काही दिसत होते ते त्यांना हसण्याचं कारण बनलं नाही। त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता, आता काय होईल? रोहनचे विकृत दृश्य। रोहनला सर्वात आधी जाणवायला लागलं की काहीतरी त्याच्या आजूबाजूस असंख्य घडत आहे। जणू कोणीतरी त्याच्या मागे खूप जवळ उभा आहे। जणू एक कडवट आत्मा सतत त्याच्या पाठीवर उभा आहे, त्याच्या प्रत्येक पावलाचा मागोवा घेत आहे। सुरुवातीला त्याने याला असं गोंधळून विचारलं की हे त्याच्या मनाचं फसवणूक असू शकते, पण जणू त्याच्यावर एक छाननी, एक गडबड बसली होती। रात्री झोपताना तो अनेक वेळा जागा झाला होता। तो त्याच्या खोलीत हळूहळू फिरताना सुद्धा घाबरला होता।
दरवेळी त्याला वाटतं की कुणीतरी त्याच्या मागे उभा आहे, पण परत फिरल्यावर तो तिथे काहीही न पाहता गडबडलेल्या मनाने पुन्हा झोपायला जात होता. त्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता, कोण आहे हे, का असं वाटतंय? शिवाय जेव्हा तो बाहेर उभा राहून दिव्यांच्या प्रकाशात मागे पाहत होता, तेव्हा अचानक धूसर छायांचा आकार त्याच्या मागे दिसला आणि त्याने तिथे ताबडतोब पुन्हा धावत परत गेले. पण त्याच्या हृदयाच्या गतीत काहीतरी घडत होतं. एक घबराट त्याच्या हृदयात पसरी होती. दुसऱ्या दिवशी संकेतच्या घरात एक खूप मोठा थरकाप घडला. त्याच रात्री ओइजा बोर्ड एकटा हलायला लागला. संकेत आणि विशाल घाबरून पाहत होते, पण त्यांचं शरीर कायम गडबडलेलं होतं. अचानक त्या बोर्डावर अक्षरं उमटली, तुम्ही माझा खेळ मोडला, आता शिक्षा होईल. या शब्दांनी सर्वांच्या हृदयात एक घबराट आणि तणाव निर्माण केला. त्यांनी विचार केला की त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा परिणाम एवढ्या कठोरपणे येईल याचा त्यांना कधीच अंदाज नव्हता. त्यांनी विचार केला की काहीतरी कारवाई करण्याची आवश्यकता आहे, पण ते काय करू शकतील? त्यांना या भीतीतून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय दिसत नव्हते. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, कसं काय संपणार आहे हे? घाबरलेल्या मित्रांनी एका तांत्रिकाला बोलावलं, जो या प्रकारच्या भयानक घटनांमध्ये तज्ज्ञ होता. तांत्रिक आल्यानंतर त्याने ओइजा बोर्ड पाहिलं आणि त्यावर गडगडून बोलला, तुम्ही चुकीच्या आत्म्याला बोलावलंय. तुम्ही ओइजा बोर्ड बंद केलं नाही, म्हणून आत्मा अजूनही तुमच्यासोबत आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर, ताणलेली पद्धत होती. तांत्रिकाने काही जादुई मंत्र उच्चारले आणि ओइजा बोर्ड जाळून टाकण्याची सूचना दिली. जे आत्म्याला तुम्ही बोलवलत त्याची प्रकृती खूप वाईट आहे. तो तुमच्या आयुष्यातून जाऊन हवं असल्यास तुम्हाला बोर्ड जाळून टाकावा लागेल. त्याच्या शब्दांनी मित्रांची भीती आणखी वाढली. त्यानंतर सर्वांनी तो निर्णय घेतला की बोर्ड जाळावा. त्यांनी जसे ते बोर्ड पेटवलं तसा अचानक एका खोलीतील दारातून भयानक किंकाळ्याचा आवाज ऐकू आला. आवाज इतका गडगडीत होता की त्याचा प्रत्येक इंचात भीती भरली. आवाज असा होता जणू पुरुष आणि महिलांचे चंद्र कुटले जात आहेत आणि त्या आवाजामुळे खोली पोकळी झाली. ते क्षण चौघांसाठी भयानक होते आणि त्या रात्रीचा अनुभव आयुष्यात कायमचा कोरला गेला. ते घडलेले अप्रिय आणि अविस्मरणीय क्षण त्यांना कायमच भेडसावत राहिले आणि अजूनही कधी कधी रात्री अंधारात त्यांना एकच आवाज ऐकू येतो, गो बॅक. कधी कधी आत्मे उत्तरं देत नाहीत, ते येऊन थांबतात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन आणि रोमांचक भयकथा ऐकण्यासाठी आमच्या सोबत रहा. भयकथांचा हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील थरारक कथा लवकरच येत आहेत. धन्यवाद.